गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालपासून आपण अकाउंटची रिव्हिजनला सुरुवात केली होती, बरोबर. तर काल आपण फर्स्ट टॉपिक ॲडमिशन ऑफ पार्टनरपासून आपण सुरुवात करतो आहे. तर साहजिक आहे, काल आपण पहिला प्रॉब्लेम बघितला, परंतु ह्याच्या पुढचे जे प्रॉब्लेम बघायचे आहेत, मी दररोज एक प्रॉब्लेम किंवा जमलं तर दोन प्रॉब्लेम पण आपण घेण्याचा प्रयत्न करू. पण जो प्रत्येक प्रॉब्लेम असणार आहे तो अगोदरच्या प्रॉब्लेमपासून पूर्ण वेगळा असणार आहे. त्यामुळं एकही लेक्चर तुम्ही बुडवू नका. मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे, ही रिव्हिजन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची. काल आपण जो प्रॉब्लेम बघितला, नीट लक्ष द्या. काल आपण जो प्रॉब्लेम बघितला त्यामध्ये गुडविल रिटेन होतं. म्हणजे थोडक्यात कालच्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा, कालचा प्रॉब्लेम साहजिक आहे, तुम्ही वहीत लिहिलेला असेल तर तुम्ही तुमच्या वहीत बघा. कालच्या प्रॉब्लेममध्ये जी गुडविलची ॲडजस्टमेंट होती त्याच्यामध्ये गुडविल फक्त आणले एवढंच होतं. म्हणजे काय सांगितलं नव्हतं की त्या गुडविलचं काय केलं का, काही सांगितलं नसेल किंवा कुठलाही शब्द आलेला नसेल तर ह्याचा अर्थ गुडविल रिटेन केलं. रिटेन केलं म्हणजे काय केलं, थोडक्यात आहे तसं गुडविल बिझनेसमध्ये साठवून ठेवलं. सो काल आपण रिटेनचा प्रॉब्लेम म्हणायला हरकत नाही, त्यानुसार आपण गुडविलचे दोन इफेक्ट दिले. आज आपण जो प्रॉब्लेम बघणार आहोत त्यामध्ये गुडविल विड्रॉन केलेलं असणार आहे. विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स म्हणजे काय, तर नवीन पार्टनर येताना गुडविल घेऊन येतो, गुडविलचे पैसे घेऊन येतो आणि ते गुडविलचे पैसे आणल्यानंतर मग ओल्ड पार्टनर्सचा विचार मनात येऊ शकतो की बाबा हे गुडविलचे पैसे आपण समजा खर्च केले, स्वतःसाठी वापरले, तर मग त्याला विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स असं म्हणतात. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता सर आम्ही कसं ओळखायचं की बाबा हा विड्रॉनचा प्रॉब्लेम आहे, तर तसा शब्द त्या ॲडजस्टमेंटमध्ये मेन्शन केलेला असतो. म्हणजे कालच्या प्रॉब्लेममध्ये काहीच नव्हतं म्हणून रिटेन ठीक आहे, पण आजच्या प्रॉब्लेममध्ये जर विड्रॉनचा प्रॉब्लेम असेल तर त्या ॲडजस्टमेंटमध्ये विड्रॉन शब्द येणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की अरे हा विड्रॉनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मग ते आपण प्रॉब्लेममध्ये बघूच. ओके. तर नीट लक्ष द्या, प्रत्येक प्रॉब्लेम वेगवेगळा असणार आहे आणि त्या शब्दानुसार, त्या टाईप्स ऑफ गुडविलनुसार इफेक्ट्स बदलत जाणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. चला मग प्रॉब्लेम नंबर 2ला आपण सुरुवात करू. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय प्रॉब्लेम नंबर 2. साहजिक आहे, आज तुम्हाला प्रॉब्लेम लिहिताच किंवा सगळ्यात महत्त्वाचं बाकीचं जाऊन दे, प्रॉब्लेम मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम वाचायची गरज नसती. ओके. त्यामुळे नीट बघा, प्रॉब्लेममध्ये कुठं विड्रॉन हा शब्द दिसतोय का, तर फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्येच बघा, पहिली जी ॲडजस्टमेंट आहे, कैलाश विल ब्रिंग ₹30,000, बरोबर ना. त्यात वाक्य दिले ना, कैलाश विल ब्रिंग ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड ₹12,000 ॲज गुडविल विच विल बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आला आहे ना शब्द, विड्रॉन शब्द आलेला आहे. म्हणजे जे 12,000 रुपीज त्यांनी गुडविल आणलेलं आहे, विच विल बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सने ते आपापले पैसे काय केले, विड्रॉन केले म्हणजे स्वतःला वापरण्यासाठी ते पैसे ते त्यांच्या घरी घेऊन गेले असतील, त्याला विड्रॉन म्हणतो आपण. ओके, नक्की कळलं. मग तो विड्रॉन शब्द आल्यामुळे काय इफेक्ट पडतील किंवा काय चेंजेस होतील प्रॉब्लेममध्ये ते आपण नंतर बघू. ओके. चला मग सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम आपला नेहमीप्रमाणे आखून तुम्ही तयारी ठेवली असेलच. बघा, लक्ष द्या, आपल्या नेहमीप्रमाणे. चला, मी आकायचं आता दररोज सांगत बसणार नाही आहे, तुम्हाला माहिती काय काय आखायचं आहे. फर्स्ट पेज रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि सेकंड पेज म्हणजे त्याच्या शेजारी सेकंड पेजवर बॅलन्स शीट आणि त्याखाली कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ओके. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे आखून झाल्या लिहूनच ठेवायचं. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ऑलरेडी हेडिंग कॅपिटल अकाउंट अशी हेडिंग टाकून तिन्ही पार्टनर्सची नावं लिहून तयारी ठेवायची, बरोबर ना. म्हणजे प्रॉब्लेम आखून झाल्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅपिटल अकाउंट हे सगळं अगोदरच लिहून ठेवणं गरजेचं आहे. ओके. चला मग सुरुवात करू. सगळ्यात पहिली स्टेप, वर प्रॉब्लेममध्ये रेशो वगैरे दिला आहे का तर ते वाचू. प्रॉब्लेमच्या वर जिथनं प्रॉब्लेम स्टार्ट झाला ते बघा, ते वाक्य बघा काय दिले. सुरेश अँड रमेश आर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग अ बॅलन्स शीट
ॲज ऑन 31 मार्च 2013 इज ॲज फॉलोज. बरोबर, हे पहिलं वाक्य सुरुवातीला दिलेलं आहे. वाक्यामध्ये कुठेही रेशो दिसत नाही आहे. बाबा काल तरी रेशो होता 2:3, 2:3. मग आज प्रॉब्लेममध्ये कुठं रेशो दिसत नाही आहे. रेशो दिसत नाही आहे ह्याचा अर्थ प्रॉब्लेममध्ये रेशो दिलेला नाही आहे. दिलेला नाही म्हणजे ह्याचा अर्थ इक्वल रेशो. उलट नशीब चांगलं आहे. रेशो देण्यापेक्षा रेशो जर दिलेला नसेल तर तुमचं नशीब चांगलं आहे, कारण दिलेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ इक्वल रेशो. जे काय वाटायचं आहे ते दोघांना इक्वली वाटू. ओके, चला मग खाली बॅलन्स शीट दिली त्यांनी. हेडिंग आहे बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. ही बॅलन्स शीट जी त्यांनी दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये ती ओल्ड बॅलन्स शीट आहे आणि आपण जी बॅलन्स शीट करतो ती न्यू बॅलन्स शीट असते. बरोबर आहे. चला मग बॅलन्स शीटमधलं काय काय वापरता येईल ते पहिलं वापरून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा नीट बघा, लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम आहे कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. 2 पार्टनर्स आहेत, सुरेश आणि रमेश. नावं दिलीत बघा, दोघांचं कॅपिटल दिलं आहे. सुरेश किती आहे 50,000 आणि रमेश 24,000. मग हाय तसं उतरून काढा. चला या आपल्या वहीमध्ये या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लिहून ठेवले ना तुम्ही, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग सुरेशच्या कॉलममध्ये सुरेशचं कॅपिटल 50,000 आणि रमेशच्या कॉलममध्ये रमेशचं कॅपिटल 24,000. झालं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दोघांचं कॅपिटल आहे तसं तिथलं बघून उतरून काढलं. आणि पलीकडं हे झालं लायबिलिटीला. आता पलीकडे ॲसेट्सला बघा, कुठं कॅश किंवा कॅश ॲट बँक आहे बघा. ॲसेट साईडला लास्ट आयटम आहे कॅश ॲट बँक. त्याची अमाऊंट किती दिसते 33,900, 33,900. मग तीसुद्धा आहे तशी उतरून काढा. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहून ठेवले ना, मग त्याच्यासमोर लिहा 33,900, 33,900. ओके, पहिली स्टेप बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. दोघांचं कॅपिटल आणि कॅश आहे तशी प्रॉब्लेममध्ये बघून, जी प्रॉब्लेममध्ये दिलेली होती तिथली आहे तशी बघून इथं उतरून काढली. ओके, चला फर्स्ट स्टेप झाली बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेकंड स्टेप, ब्रॉट डाऊन झाल्यानंतर जे सेविंग असती त्यांचा जो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असतो. बरोबर ना, मी 3 नावं पाठ करायला लावलेली, तुम्हाला पण माहिती आहेत. जनरल रिझर्व, रिझर्व फंड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिघांपैकी एक तरी नॉर्मली शब्द असतो. कालच्या प्रॉब्लेममध्ये नव्हता, आज आहे का बघा बरं. तर आहे लायबिलिटी साईडला बघा, लास्ट आयटम आहे रिझर्व फंड. दिसते ना, रिझर्व फंड किती अमाऊंट आहे त्याची 9,000. मग वाटून टाका. आता रेशो तर दिला नाही त्यामुळे नशीब चांगलं आहे. 9,000 9,000च्या जर हाफ केले, निम्मे निम्मे केले तर किती होतात 4,500. 4,500 4,500 वाटून टाका. चला मग रिझर्व फंड वाटून टाकू पार्टनर्सला. फक्त आता वाटताना कन्फ्यूज होतील मुलं, सर पार्टनर्स डेबिटला पण आहेत आणि पार्टनर्स क्रेडिटला पण आहेत, मग नक्की कुठं वाटायचं. तर त्यांनी लायबिलिटीला दिलं आहे ना, मग लायबिलिटीचा अर्थ क्रेडिट असतो. थोडक्यात जर लायबिलिटीला असेल तर क्रेडिटला वाटायचं आणि तेच नाव जर ॲसेटला असेल तर डेबिटला वाटायचं. ओके, आत्ता लायबिलिटीला दिलं आहे सो क्रेडिटला वाटाल बाय रिझर्व फंड अकाउंट. रिझर्व फंड अकाउंट 4,500 4,500, 4,500 4,500. ओके, 9,000 9,000 होते, दोघांना इक्वल रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले. नेक्स्ट आयटम, चला ब्रॉट डाऊन झालं, जे काय वाटायचं होतं ते वाटून झालं. इथपर्यंत तुमचा प्रॉब्लेम फिक्स. म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला वाचावे लागतात. फायनल अकाउंट, NPC. ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम वाचायचा नाही. प्रॉब्लेम ॲडजस्टमेंटला सुरुवात करायच्या अगोदर ह्या 2 स्टेप करूनच ठेवायच्या. एक म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊन करून ठेवायचे आणि दुसरी स्टेप जे काय सेविंग वाटायचे असेल ते वाटून मोकळं व्हायचं. मग ह्या 2 स्टेप झाल्यानंतर मग आत्ताशिक प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करायची. म्हणजे आत्ताशिक आपल्या ॲडजस्टमेंटला सुरुवात. चला मग या प्रॉब्लेममध्ये खाली येऊ. बॅलन्स शीटच्या खाली काय वाक्य दिले बघा, न्यू पार्टनरचं नाव दिले ना, दे ॲडमिटेड कैलास ऑन 1 एप्रिल 2013 ॲज अ पार्टनर. बरोबर, की त्या दोघांनी कैलास नावाच्या एका नवीन पार्टनरला ॲडमिटेड बिझनेसमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे. तर साहजिक आहे, ॲडमिशन दिलं म्हणल्यावर नवीन पार्टनरकडनं 2 गोष्टी डिमांड करतात. दिलं असेल बघा पहिली ॲडजस्टमेंट काय दिलं आहे, कैलाश विल ब्रिंग ₹30,000 ॲज इज कॅपिटल. बरं, त्याच्या पुढं दिले बघा फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. मी कालच बोललो
हे जे आहे 1/4 शेअर 1/5 शेअर, हे नवीन पार्टनरचा जो काही शेअर देतात 1/4 1/5, ह्याचा काही उपयोग नसतो. हां, ह्याचा उपयोग होतो पण केव्हा, जेव्हा न्यू रेशो काढायचा असेल त्यावेळेस. आत्ता सध्या तरी ते 1/4 1/5 असं काय दिसलं की त्याकडे इग्नोर करा. फक्त कॅपिटलची अमाऊंट किती तेच महत्त्वाचं आहे. पूर्ण वाक्य वाचायची गरजच नाही. मग काय होतं पहिलं वाक्य, कैलाश विल ब्रिंग ₹30,000 ॲज कॅपिटल, एवढंच वाचतो मी. ठीक आहे, ₹30,000 त्यांनी कॅपिटल आणले. चला मग दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट, कॅपिटल आणलं म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आणली, कॅश आली म्हणल्यावर डेबिटला. टू कोणाचं, कुणी आणलं, कैलाशनी, मग त्याचं नाव टाकताल कैलाश कॅपिटल अकाउंट, कैलाश कॅपिटल अकाउंट, अमाऊंट टाकताल 30,000 30,000. फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला, आणि सेकंड इफेक्ट त्याच्या शेजारी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. डेबिटला क्रेडिटला काय लिहिताल, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कुणाचं कॅपिटल आहे, कैलाशने आणले ना, त्यामुळं अमाऊंटसुद्धा कैलाशच्या कॉलममध्ये लिहिताल 30,000 30,000. ओके, दोन इफेक्ट, एक कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला आणि एक शेजारी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. क्रेडिटला फिक्स ॲडजस्टमेंट आहे. मी तुम्हाला कालच बोललो कॅपिटल आणावंच लागतं, त्यामुळं कॅपिटलशिवाय ॲडमिशन देणारच नाही, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट फिक्स आहे. फिक्स असल्यामुळं दोन इफेक्ट तुमचे पाठच झाले असतील. ओके, आता गुडविल बघू. हे झालं कॅपिटलचे दोन इफेक्ट. आणि आता पुढं काय दिलं आहे, अँड ₹12,000 ॲज गुडविल. हां, गुडविलच्या पुढं पण काहीतरी वाक्य आहे, मी ते पुढचं वाक्य वाचत नाही, मी फक्त एवढे दोनच शब्द वाचतो की 30,000 त्यांनी कॅपिटल आणलं अँड ₹12,000 ॲज गुडविल. पुढचं वाक्य मी वाचत नाही, गुडविलपाशी मी जरा स्टॉप करतो की 12,000 त्यांनी गुडविल आणलं. मग चला त्याचे पण दोन इफेक्ट. गुडविल आणलं म्हणल्यावर साहजिक, गुडविल आणलं म्हणजे त्यांनी काय आणली, कॅशच आणली ना. मग कॅश आणली म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आली, परत तोच अर्थ, कॅश आली म्हणल्यावर डेबिटला. टू गुडविल अकाउंट, अमाऊंट टाकताल 12,000 12,000. आणि सेकंड इफेक्ट, त्यांनी आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्स काय करतात, आपापल्या रेशोमध्ये वाटून घेतात. बरोबर आहे ना. त्यामुळे एक इफेक्ट डेबिटला आणि एक इफेक्ट त्या शेजारी क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, बाय गुडविल अकाउंट. नवीन पार्टनरनं आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्स आपल्या रेशोमध्ये वाटून घेतात. रेशो इक्वल होता, सो 12,000च्या जर इक्वल केले तर 6,000 6,000 दोघांना वाटून टाका. ओके, नक्की कळलं. दोन इफेक्ट कालसारखेच आहेत. एक इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. टू गुडविल बाय गुडविल. मग तुम्ही म्हणता सर हे कालसारखेच इफेक्ट दिले. हो, कालसारखेच इफेक्ट आहे, फक्त मी ते पुढचं वाक्य वाचलं नाही. आता वाक्य वाचू आपण, काय होतं नीट बघा. अँड ₹12,000 ॲज गुडविल, की 12,000 त्या नवीन पार्टनरनी गुडविल आणलं, विच विल बी, आता ते अंडरलाईन करा, विच विल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. की नवीन पार्टनरनी जे 12,000 आणले ना गुडविलचे, ते ₹12,000 ह्या दोघांनी ओल्ड पार्टनर्सनी काय केले, विच विल बी विथड्रॉन म्हणजे आपापले पैसे दोघांनी आपापल्या घरी नेले. चला मग दोन इफेक्ट. आता तुम्ही म्हणता सर ऑलरेडी दोन इफेक्ट दिलेले आहेत. हो, हे 12,000चे दोन इफेक्ट दिले ते मगाशी ते आणल्याचे आहेत. आता 12,000 या दोघांनी घरी नेले ना आपापल्या, मग अजून दोन इफेक्ट वाढले. तिसरा इफेक्ट जाईल डेबिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सुरेशचे 6,000 नेले आणि रमेशचे 6,000. दोघांनी आपापले 6,000 आपापल्या घरी नेले. मग त्याचा पहिला इफेक्ट जाईल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या क्रेडिटला, बाय दोघांची नावं टाकून द्या, बाय सुरेश कॅपिटल अकाउंट आणि बाय रमेश कॅपिटल अकाउंट. सुरेश कॅपिटल अकाउंट, रमेश कॅपिटल अकाउंट, दोघांची अमाऊंट 6,000 6,000 6,000.
कॅश ऑब्लिक बँकच्या क्रेडिटला का, तर क्रेडिट वॉट गोज आउट. तुम्ही आणल्यावर डेबिटला लिहिता ना, का बरं डेबिटला लिहिता, कारण डेबिट वॉट कम्स इन, बिझनेसमध्ये पैसे आले. मग आता हे दोघांनी घरी नेले म्हणजे बिझनेसमधनं पैसे गेले ना, मग गेले म्हणल्यावर क्रेडिटला, क्रेडिट वॉट गोज आउट झालं. मग टोटल नीट बघा, गुडविलचे 4 इफेक्ट गेलेत. परत एकदा बघा, मी गुडविलचे 4 इफेक्ट गेलेत. विड्रॉन शब्द आला की गुडविलचे 4 इफेक्ट. पहिला इफेक्ट 12,000, गुडविलचे 2 इफेक्ट कुठं दिले ते मी, कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, दोघांना वाटले बरोबर ना, 12,000 6,000. आणि नंतर मग तिसरा चौथा इफेक्ट कुठं, तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला दोघांनी 6,000 दोघांच्या डेबिटला टाकले, कारण दोघांनी आपापले पैसे घरी नेले. आणि चौथा इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या क्रेडिटला, क्रेडिटला का, तर तेवढी कॅश बिझनेसमधनं बाहेर पडली, क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणून क्रेडिटला. ओके, नक्की कळलं. विड्रॉन शब्द आल्यामुळं गुडविलचे किती इफेक्ट गेले, 4 इफेक्ट गेले. मग त्यापेक्षा साहजिक आहे ना, कालचा प्रॉब्लेम बरा होता ना. म्हणजे थोडक्यात गुडविलमध्ये तुम्ही म्हणता सर काय पडू शकतं, तर त्याची गॅरंटी मी पण देऊ शकत नाही. गुडविलमध्ये कुठलाही टाईप पडू शकतो, फक्त विड्रॉन न पडलेला बरा आहे, कारण विड्रॉन पडलं म्हणल्यावर 4 इफेक्ट द्यावे लागणार. त्यापेक्षा कालचा रिटेनचा प्रॉब्लेम बरा होता, त्यात 2च इफेक्ट होते. ठीक आहे, मग बस एवढं विड्रॉनची जर ॲडजस्टमेंट सोडली तर एवढीच फक्त ॲडजस्टमेंट कालच्यात आणि आजच्यात नवीन आहे. अदरवाईज पुढचा जो प्रॉब्लेम आहे 2, 3, 4 पुढच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या मात्र सोप्या आहेत, त्या तुम्हाला जमतात. मग चला, मग त्या सोडून टाकू. बघा, सेकंड ॲडजस्टमेंट काय होती तुमच्या आवडीची, स्टॉक अँड मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. स्टॉकवर आणि मशीनवर 10% डेप्रिसिएशन काढायला लावले. चला मग, नेहमीची तुम्हाला ही सांगायची गरज नाही. स्टॉकची अमाऊंट बघा, वर प्रॉब्लेममध्ये किती आहे, 30,000 आहे. चला मग आहे तशी स्टॉकची अमाऊंट लिहून काढा. स्टॉक इनरला लिहिताल 30,000 बरोबर आहे. त्याच्यावर काय काढायला लावले, डेप्रिसिएशन, म्हणल्या लेस डेप ॲट 10%. 10% म्हणजे तुमच्या आवडीचे 10% काढायला कोणालाही जमतं, 1 0 दाखायचा. सो 1 0 दाखला म्हणल्यावर किती येतील, 3,000, 3,000 येतील. 30 - 3, 30 मधनं 3 गेले, 27,000, 27,000. ओके, अजून कुणावर तरी डेप्रिसिएशन होतं, कुणावर होतं, स्टॉक अँड मशिनरी. मग चला, मशिनरीची अमाऊंट किती आहे, 10,000 लिहा. मग त्याच्याच खाली लिहा मशिनरी, मशिनरी 10,000. त्याच्यावर पण डेप्रिसिएशन होतं, मग त्याच्या खाली पण लेस डेप ॲट 10%. डेप्रिसिएशन म्हणजे माहिती आहे ना, झीज. आपण ज्या ॲसेट वापरतो, वापरल्यामुळं साहजिक आहे त्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होती, झीज होती, त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. चला मग ह्याच्यावर पण 10% आहे, 1 0 दाखला, 1,000, 1,000 रुपये येईल. आणि 10 - 1 आउटरला 9,000, 9,000. ओके, नेहमीची ॲडजस्टमेंट तुम्हाला जमती, मी जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही आहे. डेप्रिसिएशन म्हणल्यावर पहिला इफेक्ट, दोघांचं डेप्रिसिएशन दोघांमधनं लेस केलं. आणि सेकंड इफेक्ट, आपल्या ॲसेट्स काय झाल्या, कमी झाल्या. ॲसेट्स म्हणजे प्रॉपर्टी, बरोबर आहे ना. मग आपली प्रॉपर्टी कमी झाली, आपली ॲसेट कमी झाली म्हणल्यावर आपला लॉस आहे. आणि लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितो, डेबिटला लिहितो. त्यामुळं सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जाईल. 2 दोघांची नावं टाका, 2 स्टॉक अकाउंट आणि 2 मशिनरी अकाउंट. 2 स्टॉक अकाउंट, 2 मशिनरी अकाउंट. स्टॉकवर किती आलं तर डेप्रिसिएशन 3,000 आणि मशिनरीवर किती आलं तर 1,000. लिहा मग, स्टॉक 3,000, मशिनरी 1,000 झालं. नेहमीची ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. ओके, चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण आता. थर्ड ॲडजस्टमेंट काय सांगितलं बघा, बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड. डेप म्हणजे डेप्रिसिएटेड म्हणजे कमी करणे, मग ॲप्रिसिएटेड म्हणजे त्याच्या उलटं वाढवणे. ओके, बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड, बिल्डिंग वाढवायला लावली बाय 20%. बिल्डिंगची अमाऊंट किती बघा वर, 30,000. चला मग त्यांच्या म्हणण्यानुसार एक काम करू, पहिलं बिल्डिंगची अमाऊंट लिहू. बिल्डिंग 30,000 बरोबर आहे. आणि त्यांनी काय करायला लावली, बिल्डिंग ॲप्रिसिएट करायला लावली. मग चला, ॲड ॲप ॲट 20%. त्यांच्या म्हणण्यानुसार
बिल्डिंग 20% वाढवू. 10% किती येतील 3000. मग 20% त्याच्या डबल करताल. 3 + 3 6000. 20% म्हणजे पहिले 10% काढताल 3000 आणि मग त्याच्या डबल करताल 6000. ओके, चला मग वाढवून टाका. ॲप्रिसिएट करता ना, मग ॲड करा. 30 + 6 36,000. आणि सेकंड इफेक्ट, आपली ॲसेट काय झाली आत्ता वाढली. आपली ॲसेट वाढली म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे, प्रॉफिट झाला. प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहिताल, क्रेडिटला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट, त्या ॲसेटचं नाव टाकायचं. बाय बिल्डिंग अकाउंट. कितीनी वाढली बिल्डिंग, 6000. ओके, 2 इफेक्ट. तिकडं ॲसेटमध्ये ॲड आणि इकडं प्रॉफिट झाला म्हणून क्रेडिटला. त्यानंतर नेक्स्ट नाही, तीच ॲडजस्टमेंट, थर्डच ॲडजस्टमेंट. आपली थर्ड ॲडजस्टमेंट अर्धीच झाली ती, अजून अर्धी बाकी आहे. काय झालं आपलं, बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%, ते झालं आपलं. अँड त्याच्या पुढं पण वाक्य होतं, अँड फर्निचर इज रिव्हॅल्यूड ॲट ₹10,000. फर्निचर पण रिव्हॅल्यूड करायला लावलं आहे. फर्निचरची वर अमाऊंट बघा बरं प्रॉब्लेममध्ये किती आहे. वर फर्निचरची अमाऊंट आहे 9,500, बरोबर आहे, 9,500 आहे. आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये किती करायला लावली आहे, फर्निचर इज रिव्हॅल्यूड ॲट 10,000. 9,500 वर दिसतात ते, आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये 10 करायला लावलेत. मग 9,500ची जर 10,000 करायला लावलेत म्हणजे ह्याचा अर्थ 500नी काय करायला लागेल, वाढवावे लागेल. चला मग फर्निचर पण वाढवून टाकू. पहिल्यांदा फर्निचरची अमाऊंट किती होती वर बॅलन्स शीटमध्ये, 9,500 आहे तशी लिहिली. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं की फर्निचर 10 करा. 9,500चं 10 करा म्हणल्यावर ॲप्रिसिएट मग सारखंच वाढवावं लागेल. ॲड ॲप्रिसिएट कितीनी वाढवायला लागेल, ₹500 वाढवावे लागेल. म्हणजे 9,500 + 500 त्यांच्या म्हणण्यानुसार 10,000 आउटरला. ओके, फर्निचर त्यांनी 10 करायला लावलेलं, ₹500 फर्निचर वाढवलं. आणि सेकंड इफेक्ट, आपली ॲसेट वाढली म्हणजे प्रॉफिट झाला. प्रॉफिट म्हणल्यावर मगासारखंच क्रेडिटला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर अकाउंट 500 प्रॉफिट झाला. ओके, नक्की कळलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, नेक्स्ट आणि लास्ट ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट. ही थोडीशी कालच्यात आणि आजच्यात फरक आहे, तर नीट लक्ष द्या. चौथी ॲडजस्टमेंट काय सांगितली, RDD इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. काल पण होती ना RDD, आज पण आहे. मग तुम्ही म्हणता सर माहिती आहे मला RDD डेटर्समधनं लेस करतो, पण नीट बघा कालच्या आणि आजच्या प्रॉब्लेममध्ये फरक आहे. तुम्हाला वर प्रॉब्लेममध्ये वर ॲसेट साईडला डेटर्स दिसतात, ते किती आहेत, 40,000 दिसते तुम्हाला. पण त्याच्या खाली प्रॉब्लेममध्ये लेस RDD ऑलरेडी दिलेला आहे. मग प्रॉब्लेममध्ये जर वर पण RDD असेल आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये पण RDD असेल तर थोडंसं कन्फ्युजिंग आहे, नीट लक्ष द्या. बाकीचं राहून द्या बाजूला. डेटर्सची अमाऊंट किती वर इनरला 40,000 आहे. मग एक काम करा, डेटर्सची अमाऊंट आहे तशी लिहा. डेटर्सची अमाऊंट जी इनरला होती ती पहिली आहे तशी इनरला लिहा, 40,000. ओके, आता ॲडजस्टमेंटमध्ये बघा, ॲडजस्टमेंटमध्ये काय वाक्य होतं, RDD इज टू बी मेंटेन ॲट 5%. चला मग त्यांच्या म्हणण्यानुसार वर प्रॉब्लेममध्ये वर ॲसेट साईडला किती RDD होता ते नाही बघायचं, ॲडजस्टमेंटला किती सांगितलं आहे 5% ना. मग ॲडजस्टमेंटप्रमाणे इफेक्ट द्यायचा, ॲडजस्टमेंटला प्रेफरन्स द्यायचा. ॲडजस्टमेंटमध्ये जे सांगितले त्यानुसार पहिला इफेक्ट, की बाबा ॲडजस्टमेंटमध्ये 5% सांगितलं आहे, मग चला लेस RDD 5%, 5% किती येईल, 5% 10% 10 दाखला 4,000 येतात, बरोबर आहे. मग 5% त्याच्या हाफ केले 2,000, 2,000. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये 5% सांगितला होता म्हणून आपण ॲडजस्टमेंटप्रमाणे 5% RDD काढला. RDD त्यातनं काय करणार, लेस करणार. 40 - 2 38,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट देताना मात्र आता नीट कम्पेअर करा आणि इफेक्ट द्या. आत्ताच आपण RDD काढला 5%, किती आला तो 2,000. आणि वर प्रॉब्लेममध्ये बघा त्यांचा पण RDD दिसतो नाही, ऑलरेडी त्यांनी बॅलन्स शीट ॲसेट साईडला त्यांचा पण एक RDD होता 1,000. त्याचा अर्थ सांगतो की त्यांना डाऊट होता
की ते ओल्ड पार्टनर्स आहेत ना, सुरेश आणि रमेश, त्यांना डाऊट होता की कोणतरी आपले पैसे बुडवणार आहेत, म्हणून त्यांनी RDD 1000 रुपये लेस करून ठेवलेला. मग त्यांना डाऊट, त्यांना भीती कितीची होती? 1000 रुपयाची भीती होती. पण त्यांचा डाऊट चुकला. त्यांना वाटत होतं कोणतरी आपले 1000च बुडवणार आहे, पण त्यांचा डाऊट चुकला. त्यांचे 1000 नाही बुडवले, तर किती बुडवले? 2000 बुडवले. मग त्यांना वाटत होतं की आपले कोणतरी 1000च बुडवणार आहे, पण त्यांचे 1000च्या ऐवजी जर 2000 बुडाले तर त्यांचा लॉस झाला. पण कितीचा लॉस झाला? 1000चाच लॉस झाला. बरोबर आहे ना? त्यामुळं सेकंड इफेक्ट देताना लॉस झाला म्हणल्यावर डेबिटला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD अकाउंट 1000 रुपये. इकडं RDD डेटर्समधनं लेस करताना तुम्ही पहिला इफेक्ट 5% किती आला? 2000 आला. पण सेकंड इफेक्ट जेव्हा तुम्ही दिला तेव्हा मात्र इकडं टू RDD अकाउंट 1000 रुपये. दोन्ही इफेक्ट वेगवेगळ्या अमाऊंटचे आहेत. कारण तिकडं मी 2000 लेस केलेत, लेस RDD 5% 2000. पण इकडं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला मात्र 1000च का दिले? कारण 2000 मधले ऑलरेडी 1000 रुपये त्यांनी सुरुवातीलाच सोडून दिले. त्यामुळे राहिलेले 1000 रुपयेच त्यांचा लॉस झालेला आहे. त्यामुळे सेकंड इफेक्ट देताना त्यांचा RDD म्हणजे थोडक्यात ओल्ड RDD आणि आपला RDD न्यू RDD कम्पेअर करायचं. की अरे 2000 RDD आलता, पण वर तर प्रॉब्लेममध्ये 1000 रुपये ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांचे वरचे 1000 रुपयेच बुडाले, म्हणून 1000 रुपयाचा लॉस, 1000 रुपयाचा सेकंड इफेक्ट. ओके, नक्की कळलं? तर अशा प्रकारे आपल्या टोटल किती ॲडजस्टमेंट होत्या? 4 ॲडजस्टमेंट होत्या. आज नवीन काय आलं तर गुडविल विड्रॉन हा शब्द नवीन आला. आणि RDD ही रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे, दररोज असणार आहे. फक्त त्यांचा RDD असेल आणि आपला पण RDD असेल तर 2 इफेक्ट कसे द्यायचे हे आज नवीन आलं. अदरवाईज प्रॉब्लेम सोपा होता. बरोबर आहे ना? नेहमीप्रमाणे टॅली मी तर करणारच आहे, पण टॅलीचं काम मी तुमच्यावर सोपवणार आहे. प्रॉब्लेम झाल्यानंतर टॅली करण्याचा प्रयत्न तरी करा. मान्य आहे भरपूर जण टॅली करत नाही, पण शक्यतो प्रयत्न तरी करा. बरोबर? कारण आपल्याकडे वेळ भरपूर असणार आहे. आता पेपरला 3च्या ऐवजी कदाचित 3.5 तास, अर्धा तास वाढून भेटणार आहे. त्यामुळे आता टॅली करायला हरकत नाही आपल्याला. 2 मार्क तरी का सोडायचे? त्यामुळे टॅली करायचा प्रयत्न करा. मी टॅली करून ग्रुपवर त्याचे इमेज अपलोड करणारच आहे, त्यामुळे तुम्हाला कळलंच कसं टॅली करायचं आहे. पण माझ्या अगोदर तुम्ही टॅली केलं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. ओके, बाय.